सर्वांना नमस्कार. महर्षी कणाद भाग 2. स्थलांतर. एक दिवस यक्षशिला आणि आसपासच्या प्रदेशात मोठाच आतंक निर्माण झाला. धरणीमातेच्या पोटातून कधी कोणी ऐकले नसतील असे भयानक आवाज येऊ लागले. पायाखालची जमीन हादरू लागली. पृथ्वीला मोठमोठ्या भेगा पडल्या. नद्यांनी आपल्या प्रवाहाच्या दिशा बदलल्या. अनेक नद्या पृथ्वीच्या पोटात गडप झाल्या. कोठे पर्वत शिखरे वर आली तर कोठे मोठमोठ्या दऱ्या उत्पन्न झाल्या. अनेक खेडी मातीत दबली, गाडली गेली. होती की नव्हती अशी त्यांची स्थिती झाली. अनेक नवे प्रवाह वाहू लागले. घरे कोसळली, माणसे मेली, रानावनांना आगी लागल्या. हिंस्र पशूंनी आणि चोरलुटारूंनी चहूंकडे हैदोस मांडला. भूकंपाचे धक्के वारंवार बसू लागले. लोक आपली गावे आणि नगरे सोडून दक्षिणेकडे पळू लागले. कश्यपही आपल्या परिवारासह सरस्वती नदीच्या किनाऱ्याने दक्षिणेकडे निघाला आणि प्रभासपट्टणजवळ येऊन पोहोचला. तेथे त्याला एका मोठ्या श्रेष्ठीने आश्रय दिला. तो त्यांच्या कुलपुरोहित झाला. कांतिमान 8 वर्षांचा झाला होता. सरस्वती नदीच्या तटाशी कश्यपाने त्याचे मौंजीवंदन केले. कांतिमान आता व्रतबद्ध झाला. त्याचे चिन्ह म्हणून त्याने गळ्यात त्रिसूत्र घातले. ब्रह्मचर्याश्रम स्वीकारला. तो शिक्षणासाठी गुरुगृही गेला. प्रभासपट्टणपासून कोस अलीकडे सोमव्रत शर्मा यांचे गुरुकुल होते. तेथे 5000 विद्यार्थी विविध शास्त्र आणि कला यांचे अध्ययन करीत असत. सोमशर्मा कांतिमानाची बुद्धी आणि ऋतंभरा प्रज्ञा पाहून फार प्रसन्न झाले. कांतिमान एकपाठी होता. 4 वर्षात त्याने वेदाध्ययन पूर्ण केले. त्यानंतर त्याची आई वारली म्हणून तो घरी आला. आईचे पाय धरून त्याने मोठा आकांत केला. आई, तू मला म्हणाली होतीस मला सोडून कुठे जाऊ नकोस आणि तू स्वतःच मला सोडून दूर निघून गेलीस. आई, तू मला आधी का बरे बोलावले नाहीस? मी यमदेवाला भेटलो असतो. त्याच्याकडून अनेक गोष्टी समजावून घेतल्या असत्या. मी सावित्रीप्रमाणे आणि नचिकेत्याप्रमाणे त्याच्याकडून वर मिळवले असते. आई, मी तुझे प्राण परत मिळवले असते. तुझ्या प्रेरणेमुळे मी गुरुकुलात सुखाने राहू शकलो आणि अध्ययन करू शकलो. तुझ्यामुळेच मला गुरुदेवांचा स्नेह लाभला. आई, मला देखील आता मृत्यूमार्गाने तुझ्याकडे यावेसे वाटते. मला यमदेवाला भेटावेसे वाटते. आई, मला आपल्याजवळ बोलावून घे. अशा प्रकारे कांतिमानाचे पुष्कळ दिवस शोक केला. त्याच्या वडिलांनी, भावांनी, भावजाईंनी त्याला नाना प्रकारे समजावले, शांत केले. एक दिवस त्याचे गुरुदेव सोमशर्मा स्वतः त्याच्याकडे आले आणि त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले. कांतिमान आता पूर्वीप्रमाणे दर्शनशास्त्र व इतर शास्त्रांचा अभ्यास करू लागला. त्याने व्याकरणांचा उत्तम अभ्यास केला. तर्कशास्त्र त्याचा विशेष प्रिय विषय होता. प्रत्येक विधान तो तर्कशुद्ध पद्धतीने करीत असे. कोणत्याही वादात त्याची नेहमी विजय होत असे. आपल्याबरोबर कांतिमानाने अध्यापन कार्य करावे व नंतर सगळा आश्रम सांभाळावा अशी गुरुदेवांची इच्छा होती. पण कांतिमान कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहायला तयार नव्हता. शेवटी एक दिवस त्याने आश्रम सोडला व तो घरी आला. स्वच्छंद वृत्ती. घरी सर्वांनी त्याचे स्वागत केले. वडिलांनी त्याच्या विवाहाची योजना केली. पण कांतिमानाने तो घाट उधळून लावला. असे 3दा घडले. शेवटी वडिलांनी तो नाद सोडून दिला. वडिलांच्या मृत्यूनंतर कांतिमान फारच अनिर्बंध राहू लागला. कधी तो दिवसचा दिवस रानात भटकायचा तर कधी स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घ्यायचा. रात्रंदिवस त्याचे कसले तरी प्रयोग चालत असत. प्रयोग करण्याच्या नादात तो तहानभूक विसरायचा. घरातले कोणतेही काम तो करायचा नाही. शास्त्रीय प्रयोगात मनासारखे यश मिळाले नाही की तो कोणावरही चिडायचा. तो इतरांबरोबर जेवायला यायचा नाही. शेवटी त्याच्या भावजाईंनी ताट वाढून ठेवायला सुरुवात केली. त्याचे ते वाढलेले ताट 3-4 दिवस तसेच पडून असे. कित्येक वेळा सकाळचे जेवण तो संध्याकाळी करी. एकदा एका भावजाईने विचारले, भाऊजी, आज स्वयंपाक कसा होता? कांतिमान म्हणाला, फारच चांगला होता. तिने विचारले, ऊन होता का थंड? कांतिमान म्हणाला, ते आठवत नाही, पण चांगला होता एवढे खरे. वहिनी म्हणाली, भाजी कशाची होती? कांतिमान म्हणाला, ते आठवत नाही, पण फार चांगली होती. वहिनी म्हणाली, ताटात गोड पदार्थ कोणता होता? कांतिमान म्हणाला, मला वाटते खीर होती. वहिनी मोठ्याने हसून म्हणाली, आता मात्र तुमची धन्य आहे. तुम्ही जे जेवलात ते सकाळचे वाढलेले ताट होते. तुमच्या जेवणात कितपत लक्ष आहे हे पाहण्यासाठी मी तुमच्या भाजीत अधिक मीठ घातले होते. जेवणात गोड काहीच नव्हते. वाटीत कढी होती आणि ती आंबट ढाण होती. असे म्हणून वहिनी मोठ्याने हसली. ते पाहून कांतिमानही मोठ्याने हसला. तो म्हणाला, तुम्ही माझी गंमत करण्यासाठी काहीतरी बोलत आहात. माझे जेवण अगदी उत्तम झाले.
एकदा त्याचे जेवण मुलांनी येता जाता फस्त केले आणि रिकामे ताट पूर्वीसारखे झाकून ठेवले. आपल्या कामातून मोकळे झाल्यानंतर कांतीमानाने जेव्हा झाकण बाजूला केले तेव्हा रिकामे ताट पाहून तो मोठ्याने हसला. ते ऐकून दोन्ही वहिनी तेथे आल्या. त्यांनी विचारले, भाऊजी, हसायला काय झाले? कांतीमान म्हणाला, माझी गंमत पहा. मी मध्येच केव्हा तरी येऊन जेवून गेलो, पण ते माझ्या लक्षातच राहिले नाही. वहिनी म्हणाली, धन्य आहे तुमचे ताट मुलांनी खाऊन टाकले. आता मी पुन्हा वाढून आणते. माझ्यासमोर बसून नीट जेवा. सगळ्याच बाबतीत कांतीमान असाच अगदी निसंग, निरपेक्ष आणि विक्षिप्तासारखा वागे. दिवसेंदिवस त्याचा विचित्रपणा वाढू लागला. त्याची कोणाही बद्दल आणि कशाची तक्रार नसे, पण कोणी त्याच्या प्रयोगशाळेत शिरलेले किंवा तेथील लहान मोठ्या गोष्टींना हात लावलेला त्याला खपत नसे. तेवढ्यावरून तो खूप रागवत असे आणि मुलांना मारितही असे. यावरून कुरबुर वाढत गेली आणि एक दिवस तो घर सोडून अरण्यात गेला. झोपडी बांधून तो तेथेच राहू लागला. भाऊभाऊजाईंनी त्याची पुष्कळ मनधरणी केली, पण तो घरी आला नाही. चिंतनमग्न जीवन. कांतीमान दिवसभर आपल्या झोपडीत राहून वाचन, लेखन, मनन, चिंतन करीत असे. रात्री चांदण्याच्या प्रकाशात तो शेतावर जाई. शेतकऱ्यांनी सगळे धान्य घरी नेले आहे. चिमण्यांनी दिवसभर दाणे टिपले आहे. सगळ्यांची पोटे भरली आहेत. असे पाहिल्यानंतर तो शेतावर जात असे आणि तेथील दाणे वेचीत असे. अशा रीतीने जे दाणे मिळतील ते तो शिजवून खात असे. कंद, कुळे, फळे हाच त्याचा मुख्य आहार असे. रात्रीच्या वेळी धान्यकण वेचताना पाहून अनेक लोक त्याची टिंगळटवाळी करीत असत. लोकांनी त्याला कणभुज, कणभक्षी, कणशोधक, कणयोगी अशी अनेक नावे ठेवली होती. लोक काहीही बोलले आणि कसेही वागले तरी कांतीमान तिकडे मुळीच लक्ष देत नसे. तो सदा सर्वदा उन्मनी अवस्थेत वावरत असे. निंदास्तुतीचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नसे. ऐहिक लाभ अलाभाकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष असे. जगात कोणीही त्याचा शत्रू नव्हता. सगळे त्याचे मित्र होते. किडामुंगी त्याचे मित्र होते. पालापाचोळा त्याचे मित्र होते. तो अनेकदा जमिनीच्या अंथरुणावर आकाशाचे पांघरूण घेऊन झोपत असे. प्रत्येक वस्तू, वाक्य आणि विचार यांचे तो खंडशः परीक्षण करीत असे. म्हणून त्याला विच्छेदक म्हणत असत. एकाच वेळी तो अनेक गोष्टींकडे लक्ष देत असे. म्हणून लोक त्याला शतावधानी म्हणत असत. रात्रीच्या त्याच्या स्वैरसंचारामुळे लोक त्याला उलक म्हणू लागले. परंतु त्या बाबतीत काहींचे म्हणणे असे आहे की कंधार प्रांतात एक उलक संप्रदाय होता. कांतीमानाचे पूर्वज त्यांचे अनुयायी होते, म्हणून त्याला लोक उलक म्हणत. उलक म्हणजे घुबड. ते देवीचे वाहन आहे. गरुडाप्रमाणे घुबड पूजनीय मानले जाते. विश्वाचे कणात्मक स्वरूप समजावून सांगितल्यामुळे सर्वांनी कांतीमानाला कणाद ही पदवी दिली. त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन दूरदूरचे नवयुवक त्याच्याकडे शिकायला येऊ लागले. आता महर्षी कणाद आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची कीर्ती जगभर पसरली. अशा श्रेष्ठ महर्षीचा मी शिष्य आहे, याबद्दल मला धन्यता वाटते. अशा रीतीने त्या प्रौढ विद्यार्थ्याने महर्षी कणादांचे चरित्र थोडक्यात सांगितले. वैशेषिक दर्शन. महर्षी कणादांनी विविध विषयांवर फार मोठी ग्रंथरचना केल्याचे सांगतात. विशेष म्हणजे त्यांनी कणमय जगताचा आणि सर्वव्यापी कणांचा सिद्धांत प्रस्थापित करून कणाच्या प्रचंड शक्तीचा साक्षात्कार घडविला असे म्हणतात. परंतु अशा प्रकारची कोणतीही रचना अजून तरी सापडली नाही. त्यांचा एकच ग्रंथ आज उपलब्ध आहे. त्याचे नाव वैशेषिक दर्शन असे आहे. त्यात 10 अध्याय असून 370 सूत्रे आहेत. पहिल्या अध्यायाचे पहिलेच सूत्र आहे, अथ तो धर्म व्याख्यास्यामः. अर्थात आता आपण धर्म म्हणजे काय ते समजावून घेऊ. या पहिल्या सूत्रावरून ग्रंथाचा हेतू आपल्याला समजतो आणि त्याच्या विस्ताराची कल्पना येते. असा हा ग्रंथ संपूर्ण मानवी जीवनाची भरभक्कम पायाभरणी आहे. दुसरे सूत्र अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या युगातील अनेक भ्रमांचे हे सूत्र पूर्णतः निवारण करते. आज लोक धर्माविरुद्ध अनेक आरोप, आक्षेप उभे करतात. त्या सर्वांचे निराकरण महर्षी कणादांनी एकाच फटक्यात केले आहे. ते म्हणतात, यतो भिद्ययानी श्रेयससिद्धी स धर्मः. म्हणजे जो ऐहिक आणि पारलौकिक उन्नती घडवून आणतो त्याला धर्म म्हणतात. परत्र आणि परात्र साधतो तो धर्म. व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्गदर्शन करतो तो धर्म. धर्माची इतकी साधी सोपी, संक्षिप्त आणि सुस्पष्ट व्याख्या अन्यत्र आढळत नाही. पुढे विश्वातील मूलभूत पदार्थांचे विवेचन आले आहे. ते म्हणतात,
संयोगानाम द्रव्यम, अर्थात प्रत्येक पदार्थ हा पदार्थांचा संयोग आहे. मिश्रणातून अनेक पदार्थ उत्पन्न होतात. रूपाणाम द्रव्यम, अर्थात एकाच रूपात अनेक रूपे सामावलेली असतात. त्याचप्रमाणे विभिन्न रूपे पुन्हा एकरूप होतात. दुसऱ्या अध्यायाचे पहिले सूत्र अतिशय प्रत्ययकारी आहे. ते म्हणतात, कार्यकारभावात कार्यभावः, अर्थात कोणतेही कार्य काहीतरी कारणामुळेच घडते, कारणाशिवाय कार्य घडत नसते. यानंतर द्रव्याची लक्षणे सांगितली आहेत. रूप, रसगंध, स्पर्शवती पृथ्वी. पृथ्वीमध्ये रूप, रस, गंध आणि स्पर्श हे गुण आहेत. ज्याच्या ठायी रूप, रस, स्पर्श हे गुण असतात त्याच्या ठायी द्रव्यत्व म्हणजे ओलेपणा असतो. त्याला जल म्हणतात. जल वाहते. तेजात रूप आणि स्पर्श हे गुण असतात, तर वायूत स्पर्श गुण असतो. तेथेच वायूच्या परमाणु तत्वाची चर्चा आली आहे. तेजात उष्णता असते व जलात शीतलता असते, हेही येथे सांगितले आहे. दिशा, काल, आकाश यांच्याही व्याख्या केल्या आहेत. तिसऱ्या अध्यायात आत्मा आणि मन या विषयाबद्दल सांगितले आहे. इंद्रियांचा, विषयांशी संबंध आल्यावर होणाऱ्या सुखदुःखाचे वर्णनही यात आहे. वेदवाक्यांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. तर्कशुद्ध अनुमान केले पाहिजे. निरंतर ध्यान केले पाहिजे. हे सर्व आत्मसाक्षात्कार घडण्यासाठी केले पाहिजे. आत्मा एक आहे. चौथ्या अध्यायात नित्य पदार्थ आणि अनित्य पदार्थ यांची चर्चा आहे. नित्य पदार्थाला कपरण नसते. विशिष्ट वस्तूचा बोध विशिष्ट इंद्रियांकडूनच होत असतो. जसे कान ऐकतात, डोळे पाहतात वगैरे. या जगात असंख्य परमाणूंचे समूह फिरत असतात. त्यांच्या संयोगाने विविध पदार्थ उत्पन्न होतात. ईश्वर अजन्म आहे. 5व्या अध्यायात कर्म का घडते व कसे घडते ते सांगितले आहे. सर्व क्रियांचे प्रेरणास्थान आत्माच आहे. 6व्या अध्यायात ज्ञान, त्याग, अहिंसा इत्यादी गुणांचे विवेचन आलेले आहे. मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टीविषयी त्यात मार्गदर्शन आहे. येथे नित्य परिमंडलम असे एक सूत्र आहे. म्हणजे एक प्रकारे परमाणू नित्य आहेत असे त्यात सांगितले आहे. 7व्या अध्यायात पुढील विषय आले आहेत. समान आश्रयामुळे कार्यगुण आणि कारणगुणात समानता आढळते. महत्परिमाण दृष्टीला दिसतात, त्या उलट अणुपरिमाण दृष्टीला दिसत नाहीत. या जगात लहान मोठे इत्यादी कल्पना सापेक्ष असतात. खसखशीच्या दाण्यापेक्षा मोहरी मोठी असते. मोहरीपेक्षा सरसूचा दाणा मोठा असतो. त्यापेक्षा बोर, त्यापेक्षा कौठ, त्यापेक्षा नारळ, त्यापेक्षा टरबूज अशा रीतीने आपणास अनंतापर्यंत पोहोचता येईल. तात्पर्य हे की कोणतीही वस्तू एकाच वेळी लहानही असते आणि मोठीही असते. 8व्या अध्यायातील महत्त्वाचे विषय पुढील प्रमाणे आहेत. विशेषणामुळे आपणास वस्तूचे ज्ञान होते. कर्मे आणि गुण असंख्य आहेत. विशेष ज्ञानामुळेच विशिष्ट बुद्धी उत्पन्न होते. रंग, रूप, आकार इत्यादी जाणून घेतल्यामुळे ज्ञान मिळते. पाणी आणि जीव, तेज आणि डोळे, वायू आणि त्वचा यांच्या संबंधांना समाधिकरण म्हणतात. इतर द्रव्ये निमित्त कारण असतात. 9व्या अध्यायात पुढील विषय मुख्यतः आले आहेत. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी असणाऱ्या अभावाला प्रागभाव म्हणतात. जे आहे त्याचा नाश केल्यानंतर त्याला ध्वंसाभाव म्हणतात. आत्मा आणि मन या दोन्हीच्या संयोगालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. याचप्रमाणे आत्म्याला विशाल रूप देऊन ईश्वराचा साक्षात्कार करता येतो. अनुमान हे एक ज्ञानसाधन आहे. जिथे म्हणून धूर असेल तिथे अग्नी असला पाहिजे ही एक अनुमिती आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोनच वास्तविक प्रमाणे आहेत. शब्दप्रमाण हा अनुमान प्रमाणाचाच एक भाग आहे. प्रत्यक्ष अनुमानाचे संस्कार घडतात. या संस्कारांमुळे स्मृती अथवा आठवण नावाची गोष्ट उत्पन्न होते. इंद्रिय दोष आणि संस्कार दोषांमुळे अविद्या उत्पन्न होते. एखादी वस्तू नसूनही ती आहे असे मानणे यालाच भ्रम म्हणतात. ज्ञानाने भ्रम नाहीसे होतात. अशा रीतीने 9व्या अध्यायात आत्मा, कार्य, कारण, संयोग, विरोध, समवाय, मन, संस्कार, स्वप्न, धर्म इत्यादी विषय आले आहेत. 10व्या अध्यायात इष्ट, अनिष्ट, कारणभेद, सुखदुःख इत्यादी विषय आले आहेत. वेदांना प्रमाण मानावे. वेदोक्त कर्मे कर्तव्य म्हणून करावीत.
ते कर्म केल्याने धर्माचे पालन होते. धर्मामुळे स्वर्ग मिळतो. धर्मामुळे ऐहिक व पारलौकिक ज्ञान प्राप्त होते. ज्ञानामुळे मिथ्या गोष्टींची निवृत्ती होते. खरे ज्ञान मुक्ती देते. जे मुक्ती देते तेच खरे ज्ञान होय. शास्त्रे धर्मप्रधान आहेत. वेद हे धर्मांचे मूळ आहे. अशा प्रकारे महर्षी कणादांनी मनुष्याला ऐहिक उन्नती कशी करून घेता येईल, ऐश्वर्य कसे मिळवता येईल आणि मोक्षाची पदवी कशी प्राप्त करता येईल ते सांगितले आहे. मनुष्याने द्रव्य आणि पदार्थाचे विशेष ज्ञान मिळविले पाहिजे. त्यामुळे परमपुरुषार्थाचा म्हणजे कैवल्याचा लाभ होतो असे ते म्हणतात. सर्वजण 24 तत्वे मानतात. कणाद 25वे विशेष तत्व मानतात. म्हणून त्यांच्या विचारांना वैशेषिक दर्शन म्हणतात. कणादांचे जीवन, त्यांचा त्याग, त्यांची ज्ञानोपासना सगळेच विशेष होते. धन्यवाद.